तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो किती पाऊस झालेला आहे. पूर्णपणे विहीरसुद्धा पाण्याने भरून गेलेली आहे आणि साईडने सुद्धा किती पाणी साचलेलं आहे. पूर्ण जमीन लेवलला पाणी विहिरीमध्ये आलेलं आहे. इकडे साईडने हळद आहे तर हळदीमध्ये सुद्धा पाऊस किती झालेला आहे पाहू शकता. पूर्ण पाणी सऱ्यामध्ये वाहत आहे आणि रस्त्याने सुद्धा चालायला पण जागा नाही. सोयाबीनमध्ये कसं पाणी साचलेलं आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर मी खूप सारे पुराचे व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत, जे की नदीला पूर आलेला आहे आणि नदीच्या साईडचे जे काही शेतं आहेत त्यामध्ये सोयाबीन हळद आहे. तर ते पूर्ण नुकसान झालेलं आहे. पूर्ण सोयाबीन वाहून गेलेली आहे सोयाबीनमधले आणि हळदसुद्धा जी आहे ती हळदसुद्धा पूर्ण वाहून गेलेली आहे, उपटून खरडून गेलेली आहे. तर त्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू शकतो तुम्ही किती शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे.